नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 11th पार्ट 2 एक्सरसाइज 7.7 क्वेश्चन नंबर 3. यामध्ये बघा लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी दिलाय 3x² + 4 4x² - 6 5x² + 2 आणि पॉवर दिलेली सगळ्यात मोठी 6. ओके, सेम तुम्हाला सांगितल्या पद्धतीत एक्सटेंड इन्फिनिटी. ओके, एक्सटेंड इन्फिनिटी इथे येणार तुमच्याकडे पॉवर सगळ्यात मोठी 6 असल्यामुळे याच्या ठिकाणी काय करा, डिनोमिनेटरला 2 पॉवर द्या. त्याच्यानंतर दुसरा 4x² - 6 इथे पण 2 द्या. ओके, त्याच्यानंतर 5x² - 2 आपण याच्या ठिकाणी पण 2 द्या, म्हणजे झाले 6. तसंच इथे पण आपण तेच ॲडजस्ट करणार. 4x6/x6 plus 2x4 upon x6 minus 1 upon x6. ठीक आहे, अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल आहे. परत लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी प्रत्येक ग्रुपला घ्या. आता कसं घेणार, 3x² upon x² plus 4 upon x². झाला हा फर्स्ट ग्रुप. सेकंड ग्रुप 4x² upon x² minus 6 upon x², ब्रॅकेट क्लोज. 5x² upon x² minus 2 upon x². परत अपॉन मध्ये x6 x6 कॅन्सल, प्लस x4 आहे आणि x6 आहे, तर 2 अपॉन x² झाला मायनस 1 अपॉन x6, ब्रॅकेट क्लोज. आता इथे बघा लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी, x² कॅन्सल, 3 + 4 अपॉन x². परत 4 - 6 अपॉन x². परत 5 - 2 अपॉन x². ठीक आहे, परत इथे 4 + 2 अपॉन x² मायनस 1 अपॉन x6. हा पार्ट ॲज इट इज. चला लिमिट यूज करा मित्रांनो. इथे 3 + 0, सेकंड 4 - 0, थर्ड 5 - 0 अपॉन 4 + 0 - 0. आन्सर आलं 3 × 4 × 5 अपॉन 4. 4 4 कॅन्सल, 5 3 15. अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल होतं मित्रांनो. ठीक आहे, एकदम चिंदीचा क्वेश्चन आहे हा. पण पहा इथे काय आहे बघा, सगळ्यात मोठी पॉवर 7 आहे मित्रांनो. पहा लिमिट काय दिलेले, x इन्फिनिटी ब्रॅकेटमध्ये 3x - 4 होल क्यूब, परत 4x + 3 पॉवर होल 4. इथे आला 3x + 2 होल 7, ब्रॅकेट क्लोज. सगळ्यात मोठी 7 ही पॉवर आहे, मग आपण ॲडजस्ट करणार. लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी 1 अपॉन x7. ठीक आहे, परत इथे 3x - 4 क्यूब, 4x + 3 raised to 4, 1 अपॉन परत x7, 3x + 2 होल 7, ब्रॅकेट क्लोज. आता याने काय करा, इकडे 3 आणि इकडे 3 असं ॲडजस्ट करा, म्हणजे x चा 3 आणि x चा 3. ओके, म्हणजे लिमिट x इन्फिनिटी हा जो x7 आहे ना, त्याला थोडं आपण डिवाइड करूया. कसं, हा 3 आहे पॉवर, तर x³ इथे घेऊया. त्याच्यानंतर इंटूचं साईन आहेच, 4x + 3 raised to 4 अपॉन x raised to 4 घेऊया. या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मध्ये वरचं ॲडिशन होणार, बरोबर आहे. म्हणजे बरोबर आपल्याकडे x7 ॲडजस्ट होणार. आणि इथे काय येणार, 3x + 2 raised to 7
अपॉन एक्स रेज टू 7. इथे आला ब्रॅकेट क्लोज. ओके, आता क्यूब रूट काढा मित्रांनो. कसं होणार? लिमिट एक्स टेंड इन्फिनिटी 3x मायनस 4 अपॉन एक्स क्यूब आला. त्याच्यानंतर 4x प्लस 3 अपॉन एक्स रेज टू 4 आला. परत अपॉन 3x प्लस 2 अपॉन एक्स रेज टू 7 आला. ब्रॅकेट क्लोज. आता या एक्सने जर डिवाइड केलं सर्व साईडला काय होणार बघा. लिमिट एक्स टेंड इन्फिनिटी इथे येणार मित्रांनो 3x अपॉन एक्स मायनस 4 अपॉन एक्स क्लिअर होल क्यूब. परत 4x अपॉन एक्स प्लस 3 अपॉन एक्स रेज टू 4 अपॉन 3x अपॉन एक्स प्लस 2 अपॉन एक्स रेज टू 7 ब्रॅकेट क्लोज. परत एक्स एक्स कॅन्सल झाला. इथे पण एक्स एक्स कॅन्सल, इथे पण एक्स एक्स कॅन्सल. मग लिमिट एक्स टेंड इन्फिनिटी इथे आला 3 मायनस 4 अपॉन एक्स होल स्क्वेअर. त्याच्यानंतर 4 प्लस 3 अपॉन एक्स होल 4 सॉरी 3 प्लस 2 अपॉन एक्स होल 7 ब्रॅकेट क्लोज. क्लिअर आहे मित्रांनो. आता याचं आपल्याला लिमिट यूज करा. काय होणार? इथे 3 होणार मायनस 0 होल स्क्वेअर. परत 4 प्लस 0 रेज टू 4 अपॉन 3 प्लस 0 रेज टू 7. कारण लिमिट यूज केली ना आपण, हे पूर्ण 0 होणार. ठीक आहे. आता यामध्ये बघा 3 मायनस 0 3चा स्क्वेअर, 4 प्लस 0 4चा 4. इथे माझ्या मते 3 आहे ना. 3 आहे इथे. ओके, त्याच्यानंतर यामध्ये बघा अपॉन 3 प्लस 0 3 रेज टू 7 आला तिथपर्यंत. आता याचं तर सबस्ट्रॅक्शन होणार. मग वर काय होणार? 4 रेज टू 4 अपॉन इथे 3 रेज टू 4. क्लिअर ना? कारण 3 3 टाइम्स आहे आणि 3 7 टाइम्स आहे. मग हे 7 टाइम्स मधले 3 आणि 3 टाइम्स मधले 3 कॅन्सल होणार 3 रेज टू 4. तर 4चं काय करायचं तुम्हाला? 4 इंटू 4 इंटू किती टाइम्स सांगितले? 4 हा बघा 4 हा तुम्हाला सांगितलेला आहे किती टाइम. ओके, 4चा दिलेला आहे तुम्हाला होल 4. तर 4 तुम्हाला जर 4 टाइम घेतला 4 इंटू 4 इंटू 4 इंटू 4 4 4 द 16 16 4 द 64 64 इंटू 4 काय होणार? 256 होणार. आणि अपॉन 3 रेज टू 4 काय होणार? 81. अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल होतं मित्रांनो. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. सेकंड नंबरचा क्वेश्चन झाला. आता बघा यामध्ये जे तुम्हाला क्वेश्चन घ्यायचा आहे, आता या रूट एक्स आहे मित्रांनो. काय आहे? रूट एक्स. थोडंसं आपल्याला याच्यामध्ये रॅशनलाइज करावं लागेल. एल इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड इन्फिनिटी रूट एक्स ब्रॅकेट रूट एक्स प्लस 1 हा पूर्ण रूटमध्ये मायनस रूट एक्स ब्रॅकेट क्लोज. ओके, परत हा मोठा ब्रॅकेट क्लोज. इथून स्टार्ट करूया. लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी. परत याचं जर रॅशनलाइज केलं तर काय होणार? रूट एक्स ब्रॅकेटमध्ये रूटमध्ये एक्स प्लस 1 मायनस रूट एक्स अपॉन इथे काय घेणार तुम्ही? 1 इंटू रूटमध्ये एक्स प्लस 1 प्लस रूट एक्स परत रूटमध्ये एक्स प्लस 1 प्लस रूट एक्स ब्रॅकेट क्लोज. आता यामध्ये बघा लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी. आता याची जर प्रोसेस केली रूट एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 1 मायनस एक्स होणार
क्लिअर ना. त्याच्यानंतर अपॉन याला जर इंटू केलं रूट मध्ये एक्स प्लस वन प्लस रूट एक्स ब्रॅकेट क्लोज. ओके, आता रूट एक्स ने इंटू करा, लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी, वर आलं तुमचं मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल झालं, रूट एक्स इंटू वन रूट एक्स अपॉन परत रूटमध्ये एक्स प्लस वन प्लस रूटमध्ये एक्स. आता पॉवर ही काय राहिली तुमची, एक्सच राहिली. मग काय करूया आपण, डिवाइड करूया ना. कशाने, एक्स ने. कोणत्या एक्स ने, रूट मधल्याच, कारण तो रूट मध्ये आहे, बरोबर आहे. म्हणजे वन अपॉन रूट एक्स तुम्हाला ऍडजस्ट करावं लागलं. परत इथे रूट एक्स अपॉन वन अपॉन रूट एक्स, परत रूट मध्ये एक्स प्लस वन प्लस रूट एक्स ब्रॅकेट क्लोज. इथे आला लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी, रूट एक्स अपॉन एक्स आला मित्रांनो. परत इथे रूट मध्ये एक्स प्लस वन अपॉन एक्स प्लस इथे पण रूट एक्स अपॉन एक्स ब्रॅकेट क्लोज. इथे आला लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी, रूट मध्ये एक्स एक्स कॅन्सल होऊन वन आलं, अपॉन रूट मध्ये एक्स अपॉन एक्स प्लस वन अपॉन एक्स प्लस एक्स एक्स कॅन्सल झालं, वन आला ब्रॅकेट क्लोज. परत लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी, रूट वनचं वन आलं, परत रूट मध्ये एक्स एक्स कॅन्सल झालं, वन प्लस इथे काय आला, हे ॲज इट इजच असेल, प्लस इथे रूट वन ब्रॅकेट क्लोज. आता बघा लिमिट चेक करा, ही लिमिट जर यूज केली तर इथे झिरो होणार. वन अपॉन रूट मध्ये वन प्लस झिरो प्लस रूट मध्ये वन, म्हणजे वन अपॉन वन प्लस झिरोचं रूट वन प्लस वन किती झालं मित्रांनो, वन बाय टू. अशा प्रकारचं या ठिकाणी हे एक्झाम. एक्सटेंड इन्फिनिटी सगळ्यात मोठी पॉवर 50 आहे. तर तुम्हाला मी सांगितलं थोडंसं त्याचं पार्ट फॉर्म करा. 20 हा इथे 3x मायनस वन 30. ठीक आहे, इथे काय करायचं तुम्हाला ॲडजस्ट, एक काम करायचं आहे, 2x प्लस वन रेस टू 50 ब्रॅकेट क्लोज. हा जो 50 आहे त्याला काय करूया आपण, थोडंसं ॲडजस्ट करूया. ओके, तर वन अपॉन एक्स रेस टू 50 घेऊ, परत 2x मायनस वन रेस टू 20, 3x मायनस वन रेस टू 30. ओके, इथे पण वन अपॉन एक्स रेस टू 50 घेतला, 2x प्लस वन रेस टू 50 ब्रॅकेट क्लोज. आता लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी. ओके, इथे काय येणार बघा, 20 आणि इथे 30, 2x मायनस वन अपॉन एक्स 20 घेतला आणि हा पण 20, परत 3x मायनस वन रेस टू 30 अपॉन एक्स रेस टू 30, परत अपॉन 2x प्लस वन रेस टू 50 एक्स रेस टू 50 ब्रॅकेट क्लोज. परत लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी, परत 2x मायनस वन अपॉन एक्स रेस टू 20. नाही, आता आपण काय करूया, मोठा ब्रॅकेट करून त्याचं 20 तर रूट आपण काढूया. परत 3x मायनस वन अपॉन एक्स होल 30, परत अपॉन 2x प्लस वन अपॉन एक्स रेस टू 50 ब्रॅकेट क्लोज. परत 20 आहे, तर एक्सने काय करा मित्रांनो, थोडंसं डिवाइड करा. प्रत्येक पार्टला जर तुम्ही डिवाइड केलात, 2x अपॉन एक्स मायनस वन अपॉन एक्स, इथे आला 20, परत 3x अपॉन एक्स मायनस वन अपॉन एक्स रेस टू 30, परत अपॉन
इथे येणार 2x अपॉन x प्लस 1 अपॉन x रेस टू 50 ब्रॅकेट क्लोज. परत लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी, x x कॅन्सल, 2 minus 1 upon x raised to 20, 3 minus 1 upon x raised to 30 upon 2 plus 1 upon x raised to 50 ब्रॅकेट क्लोज. इथे आला तर तुम्ही जर लिमिट यूज केलात 2 minus 0 20, 3 minus 0 30, त्याच्यानंतर 2 plus 0 50, तर 2 raised to 20 आलं इंटू 3 raised to 30 आलं आणि 2 raised to 50 आलं. क्लिअर आहे. आता यामध्ये बघा एवढी तर आता डिजिट मोठा आलेला आहे. मग करताना प्रोसेस बघा काय करत आहे. 2 2 सेम आहे, 20 आणि 50, 50 मधनं 20 गेला, 30 उरला, म्हणजेच इज इक्वल टू 3 रेस टू 30 वर उरला आणि 2 रेस टू 30 खाली, 30 कॉमन घ्या, 3/2 पॉवर 30. कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही. कधी पण असे क्वेश्चन आले ना मित्रांनो, मोठी पॉवर असेल तर कॅल्क्युलेशन करण्याची आवश्यकता नाहीये. ओके, चला पुढे बघूया. पुढचा क्वेश्चन या एक्सरसाइज मधला लास्ट क्वेश्चन, ठीक आहे. आणि एक्सरसाइज बी लास्ट, क्वेश्चन बी लास्ट. पहा आता इथे करायचं तुम्हाला काय, रॅशनलाइज लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 3 अपॉन इथे आहे रूट एक्स स्क्वेअर प्लस 3 मायनस रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट क्लोज. ओके, आता तुम्ही जर रॅशनलाइज केलात लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी ब्रॅकेट मध्ये रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस रूट एक्स स्क्वेअर मायनस 3 अपॉन रूट एक्स स्क्वेअर प्लस 3 मायनस रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 प्लस रूट एक्स स्क्वेअर मायनस 3 अपॉन रूट एक्स स्क्वेअर प्लस 3 प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट क्लोज. ए मायनस बी ए प्लस बी फॉर्म्युला तुमचा तयार झालेला आहे. लिमिट. ओके, आता इथला काय फॉर्म्युला आहे बघा, याचा जो फॉर्म्युला तुम्ही तयार केलेला आहे, बट याला काय करावं लागेल मित्रांनो, सेम अजून एक ग्रुप घ्यावा लागेल. तो याच्यासाठी, हा याच्यासाठी झाला पण याच्यासाठी घ्यावा लागेल. बर करूया त्याला पण. एक्सटेंड इन्फिनिटी याची प्रोसेस झाली म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 3, कारण मी मायनसने पण मध्ये एंट्री केली. ओके, त्याच्यानंतर इथे काय आलं बघा, रूट एक्स स्क्वेअर प्लस 3 मायनस रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू, आता याचा रॅशनलाइज हे तर आहेच खाली, ठीक आहे. याचा रॅशनलाइज काय होईल, रूट एक्स स्क्वेअर प्लस 3 प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन इथे पण हा येईल एक्स स्क्वेअर प्लस 3 प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस 1. आता इकडे इंटू होईल आणि 1 अपॉन हा इंटू होईल हा पार्ट, काय रूट एक्स स्क्वेअर प्लस 3 प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस 1. आता मित्रांनो बघा, लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी मायनस प्लस कॅन्सल, इथे आला 8 आणि ह्याचं पण प्रोसेस याच्यासोबत जर झाली तर एक्स स्क्वेअर प्लस 3 मायनस एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू रूट एक्स स्क्वेअर प्लस 3 प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस 1. आता हा तो ग्रुप याच्यासोबत गेला, हा राहिला, मग एक्स स्क्वेअर प्लस 3 प्लस रूट काय येणार होता आपल्याकडे, एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट क्लोज.
झालं. परत इथे कॅन्सलेशन हे 2 झाले. 3 मधनं 1 गेला 2, 2 4 द 8. लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी इथं आलं 4 इंटू आता एक्स स्क्वेअर आहे ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 3 प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 परत अपॉन काय येणार मित्रांनो अपॉनमध्ये रूट एक्स स्क्वेअर प्लस 3 प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस 1. आता या ठिकाणी बघा ॲडजस्ट तुम्हाला रूट करायचं आहे. हा जो एक्स स्क्वेअर आहे ना त्याने ॲडजस्ट करायचं दोन्ही साईडला. मग काय येणार बघा लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी. ठीक आहे हा 4 साईडला असू द्या 1 बाय रूट एक्स स्क्वेअर घेऊ आपण दोन्ही साईडला आणि इनटू परत रूट एक्स स्क्वेअर प्लस 3 प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 परत अपॉन रूट एक्स स्क्वेअर प्लस 3 प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 हा ब्रॅकेट क्लोज. आता यामध्ये बघा या रूटने जर मध्ये एंट्री केली लिमिट एक्सटेंड इन्फिनिटी इथं आलं 4 इंटू एक्स स्क्वेअरने याला डिवाइड केलं तर काय होणार एक्स स्क्वेअर डिवाइड बाय एक्स स्क्वेअर 1 प्लस 3 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस इथे पण एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअरने डिवाइड केलं 1 प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर परत अपॉन इथे पण सेम 1 प्लस 3 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस इथे पण एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर 1 प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आता इथे बघा लिमिट यूज करा 4 इंटू रूट 1 प्लस 0 रूट 1 प्लस 0 इथे पण प्लस 1 प्लस 0 प्लस 1 प्लस 0 याचं रूट आलं 1 प्लस 1 याचं पण 1 प्लस 1 2 एक मिनिट हे 4 राहिलं ना इंटू 4 आता 4 इंटू 2 अपॉन 2 2 2 कॅन्सल आन्सर काय आलं 4. अशा पद्धतीचं मित्रांनो हे एक्झाम्पल होतं एकदम इझी एक्झाम्पल होतं. ठीक आहे चला या ठिकाणी हा 7वा चॅप्टर आपला संपलेला आहे लिमिट. ओके 7.7 पर्यंत आपण सर्व क्वेश्चन क्लिअर केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.